महाराष्ट्रात सध्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या पार्श्वभूमीवरती गुरुवारी महायुतीच्या नेत्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। यावेळी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे तिन्ही नेते दिल्लीला गेले होते। तब्बल 2.5 तास चाललेल्या या बैठकीनंतर हे तिन्ही नेते पहाटे मुंबईत परतले आहेत। या महत्त्वपूर्ण बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप समोर आलेले नाही। मात्र या भेटी दरम्यानचे फोटो सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत। दिल्लीत एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची भेट घेतली। अजित पवारांसह प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेही त्यावेळी उपस्थित होते। त्याचबरोबर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डाही उपस्थित होते। हा एक फोटो आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि एकनाथ शिंदे पाहायला मिळत आहेत। मात्र या दोन्ही फोटोमध्ये एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर असलेल्या गांभीर्यानं लक्ष वेधून घेतलं आहे। याबाबतही एकनाथ शिंदे यांनी नंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नेमकं काय भाष्य केलंय हे पाहूया। अमित शहा, JP नड्डा यांच्याशी आमची चर्चा झाली। त्यावेळी देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि आम्ही सगळे उपस्थित होतो। चर्चा सकारात्मक झाली आहे। माझी भूमिका मी जाहीर केली आहे। मी शिवसेना म्हणून महायुतीच्या मुख्यमंत्र्याच्या नावाला पाठिंबा दिला आहे। डेडलॉक संपला आहे। सगळं काही व्यवस्थित आहे। मी काळजीवाहू मुख्यमंत्री आहे। मी सगळ्यांची काळजी घेतो आहे। तसंच माझा चेहरा तुम्हाला गंभीर, कधी हसरा दिसतो ते सगळं तुम्ही ठरवत आहात। महाराष्ट्राच्या जनतेसाठी कल्याणकारी योजना आम्ही आणल्या आहेत। लाडकी बहीण योजना महत्त्वाची आहे। जनता समाधानी आहे, यातच आमचं समाधान आहे, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं। त्याचबरोबर मुख्यमंत्री पदासंदर्भातील पुढील बैठक ही मुंबईत पार पडणार आहे, अशी माहितीही यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाला 5 दिवस उलटून गेले तरीही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे अद्यापही ठरलेलं नाही। अजित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत 30 नोव्हेंबर किंवा 1 डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल असा अंदाज वर्तवला आहे। त्यामुळे आता मुंबईत होणाऱ्या बैठकीनंतर नेमका काय निर्णय होणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे।